आता वैयक्तिकरित्या माझं म्हणलं तर आमचे एक नातेवाईक या डीजे डॉल्बीमुळे मरण पावलेले आहेत. ते फक्त एक फरलांग चालत गेले होते आणि घरी आले, उलटी केली, कोमात गेले आणि 4 दिवसांनी खलास झाले. डीजे मुक्त सोलापूर कृती समिती ही बातमी बरं. छापून आल्यानंतर लोकांचा इतका रिस्पॉन्स येऊ लागला की वेगळ्या वेगळ्या संस्था संघटना आपोआपच स्वतःहून पुढे येऊ लागल्या. एक संस्था तर लगेच सिद्धेश्वर मंदिराच्या समोर, जिथं श्रावण सोमवार शेवटचा होता, तिथे त्यांनी सह्यांचं अभियानही सुरू केलं आणि एका दिवसामध्ये 42,000 लोकांनी सह्या केल्या. फोन केल्यानंतर दादाने म्हणलं की तुम्ही नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे जेणेकरून हे डीजेचा त्रास सोलापूरकरांसाठी कमी व्हायला पाहिजे, यासाठी आपलं काम करायचं आहे आणि कुठलंही प्रसिद्धी नको किंवा कुठलंही काही नको, ही आपली पहिली अट होती. काय झालेलं आहे की मुठभर लोकांच्या आनंदासाठी बहुसंख्य लोकांना वेठीत धरणं ही संकल्पना चुकीची आहे. मी अपील असं केलं होतं त्यांना की जे डॉल्बीवाले तुम्ही डॉल्बी वाजवता किंवा नाचणारी लोक आहेत, त्यांनी एक चित्र डोळ्यासमोर आणा की जिथं तुम्ही जोरात डॉल्बी लावलेला आहे शेजारच्या घरात. नमस्कार, मी प्रशांत कदम. खरं तर उत्सव प्रियता हा महाराष्ट्रीयन माणसाचा स्थायी भाव आहे आणि उत्सव म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मध्ये चैतन्य येतं. उत्सव साजरे करायला आपल्या सगळ्यांना आवडतं. पण या उत्सवामध्ये गेल्या काही वर्षांपासून, काही दशकांपासून एक अनावश्यक गोष्ट शिरकाव करून बसलेली आहे आणि त्याच्याबद्दल सहसा कुणी बोलत नाहीये, त्याच्या विरोधात ठामपणे उभं राहत नाहीये. पण महाराष्ट्रातल्या एका शहरानं याच्याबद्दलची एक वाट दाखवून दिलेली आहे आणि त्या शहराचं नाव आहे सोलापूर. कुठल्याही उत्सवामध्ये, कुठल्याही मिरवणुकीमध्ये डीजे, डॉल्बी किंवा लेझर लाईट्समुळं किती हानी होते, त्याच्यामुळं काही लोकांना हार्ट अटॅक्स येत आहेत, काही लोकांची दृष्टी जातीये आणि सोबतच जे लोक हॉस्पिटल्समध्ये असतात, वयोवृद्ध आहेत, लहान बालकं आहेत, यांना सुद्धा याचा प्रचंड त्रास होत असतो. पण तरी देखील आपल्याकडे जणू उत्सव म्हटलं, मिरवणूक म्हटलं की डीजे डॉल्बीचा दणदणाट जणू हवाच, अशा पद्धतीचं एक विनाकारणच समीकरण बनलेलं आहे. खरं तर त्याच्याशिवाय सुद्धा शांततेमध्ये उत्सव जे आहेत ते साजरे होऊ शकतात आणि अशा गोष्टींना विरोध करायचं म्हटलं की लगेच तुम्ही उत्सवाच्या विरोधातले आहात, तुम्हाला हिंदू परंपरा, धर्माचा अभिमान नाहीये वगैरे, अशी सुद्धा लेबलं लावली जातात. पण या सगळ्या सामोरं जाऊन सोलापूरकरांनी एक वाट दाखवली आणि सोलापूरकरांनी आत्ताचा जो गणेशोत्सव जो आहे तो डीजे मुक्त वातावरणामध्ये साजरा केला. ती मिरवणूक जी आहे ती एक प्रकारे संपूर्ण राज्यासाठी आदर्श वाटावी अशा पद्धतीची ठरलेली आहे. आणि खरं तर याच निमित्तानं आपण सोलापुरातल्या या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. आणि हा उपक्रम जो आहे तो जर सोलापूर पुरता मर्यादित न राहता अजून काही शहरांनी याचं अनुकरण केलं तर म्हणजे आपल्या उत्सवांसाठी ती याच्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट नसेल. काय नेमक्या त्यांना अडचणी आल्या, कशा पद्धतीने त्यांनी हा उपक्रम सगळा राबवला, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आता आहेत ॲडव्होकेट धनंजय माने. गेल्या 5 दशकांपासून त्यांना वकिलीचा अनुभव आहे आणि सोलापुरामध्ये जी डीजे मुक्त सोलापूर कृती समिती नेमण्यात आलेली होती, बनली होती, त्याचे ते अध्यक्ष होते. सोबतच माध्यम समूहांचा याच्यातला सहभाग हा सुद्धा महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं सकाळ सोलापूरचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील आता माझ्यासोबत आहेत आणि माझ्यासोबत थोड्याच वेळामध्ये असतील असीम सिंदगी, जे या कृती समितीचे सदस्य देखील आहेत. खूप महत्वाचं आहे, म्हणजे आता काही लोक जे ऐकत असतील त्यांना सुद्धा प्रेक्षक म्हणून त्यांनी कधी ना कधी या गोष्टीचा त्रास अनुभवला असेल. प्रत्येकाला वाटत असेल की खरोखर ही गोष्ट आपल्या उत्सवामध्ये आवश्यक आहे का, म्हणजे काही नियमन करून आपण सगळे उत्सव व्यवस्थित साजरे करू शकतो आणि डीजे ही गोष्ट तर आता इतक्या कर्कश स्वरूपामध्ये आपल्याकडे आता येऊ लागलेली आहे की त्याला विरोध करायचा कुणी, हा सुद्धा अनेकांच्या मनातला प्रश्न असतो. म्हणजे बऱ्याच लोकांची इच्छा असेल पण हिंमत कोणाची होत नाही. सोलापूरकरांनी ते करून दाखवलेलं आहे. माने सर, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. कशी नेमकी या सगळ्याची सुरुवात झाली आणि संकल्पातून सिद्धीकडे हा प्रवास जो आहे तो या उपक्रमाचा नेमका कसा पार पडला? याचं सर्व श्रेय सिद्धारामजी पाटील यांच्याकडे जातं. त्यांनी ही संकल्पना मांडली आणि आम्ही ती संकल्पना उचलून धरली आणि खरोखरी ही एक चांगली संकल्पना होती, त्याला बळ द्यायला पाहिजे असा निर्धार केला आम्ही आणि ही मुवमेंट आम्ही सुरू केली आणि लोकांचा आम्हाला ट्रिमंडस असा रिस्पॉन्स मिळाला. आता वैयक्तिकरित्या माझं म्हणलं तर आमचे एक नातेवाईक या डीजे डॉल्बीमुळे मरण पावलेले आहेत. ते फक्त एक फरलांग चालत गेले होते
आणि घरी आले, उलटी केली, कोमात गेले आणि 4 दिवसांनी खलास झाले. ही दोन घटना आमच्या कधीची होती? ही 1.5 वर्षापूर्वीची घटना होती. बर. आणि आमच्या दुसऱ्या 2 नातेवाईक महिलांचे कान बहिरे झालेले, त्यांना मशीन लावून सुद्धा ऐकू येत नाही कानाला, अशी अवस्था भयान. आणि लोकांनी इतका उत्स्फूर्तपणे आम्हाला साथ दिली, ज्येष्ठ नागरिक सगळे सफरर होते. त्याचप्रमाणे पोलीस खात्यातले लोक सुद्धा अतिशय त्याला वैतागलेले होते. कमिशनर ऑफिसमध्ये मी गेलो होतो, एक महिला ASI पळत आली आणि म्हटली, सर तुम्ही हे खूप चांगलं करताय, माझी मुलगी 3 वर्षाची आजारी होती, मी डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि डॉक्टरांच्या दवाखान्याच्या बाहेर डोलबी वाजत होती जोर जोरात, माझी मुलगी ती घाबरून रडत होती, डॉक्टर तपासू शकले नाही. म्हणजे हा सर्वांना त्रास होता. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी हे सगळं समजलं, ठिकठिकाणीवरनं आम्हाला फोन आले, उस्मानाबादवरनं फोन आले, पुण्यातनं फोन आले, पुण्यातले म्हणले तुम्ही इथं राबवा की, कोल्हापूरमधनं फोन आले आम्हाला की कोल्हापूरला, म्हणलं तुमचं तुम्ही चालू करायचं म्हणले. नागरिकांचा सहभाग आणि नागरिकांचा इतका मनातलं आम्ही जे होतं भावना होत्या त्याला आम्ही स्टिम्युलेट केलं. सगळं खरं क्रेडिट जे आहे ते नागरिकांच्या उत्स्फूर्ततेलाच आहे. बर. पण म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची म्हटल्यानंतर त्याला विरोध करणारे लोक खूप असतात, म्हणजे आणि डीजे मध्ये तर काही म्हणजे व्यावसायिक गणित सुद्धा गुंतलेली आहेत. तर अशा वेळी या सगळ्यांना समजवण्यामध्ये तुमची किती एनर्जी त्याच्यामध्ये गेली? सिद्धाराम सर, तुमचा नेमका अनुभव याच्या संदर्भातला काय होता? एक खरं सांगायचं तर गेल्या 22 वर्षापासून पत्रकारितेत आहे आणि आजवर होत होतं असं गेल्या एक 12-14 वर्षापासून आम्ही सगळेच न्यूजपेपर्स खास करून डीजेचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्याबद्दल जागृती म्हणा किंवा डीजे नको याबद्दल खूप काही लिहित होतो, प्रकाशित होत होतं. परंतु एक जाणवत होतं की यावर कृती करण्यासाठी जोवर कोणी समोर येणार नाही तर यातून काही होणार नाही. आणि त्यामुळे झालं असं की मी एक 7 महिन्यापूर्वी माझ्याकडे दैनिक सकाळ सोलापूरचं सहयोगी संपादक म्हणून जबाबदारी आली. तेव्हा मी पदभार घेतला आणि एक 15 दिवसामध्ये एक घटना घडली सोलापुरात की शिवजयंतीच्या मिरवणुकीच्या मध्ये डीजे वाजत होता आणि डीजेच्या आवाजामुळे माझी 80 वर्षाची आई आजारी आहे, तिला त्रास होतोय असं म्हणून त्या घरातील व्यक्ती त्या डीजे वाल्यांना सांगायला बाहेर आली. तर त्या डीजेच्या टार्गेट मुलांनी त्या व्यक्तीला जबरदस्तीने बसवून ठेवलं त्या डीजेच्या समोर आणि त्याला कानाला कायमस्वरूपी ऐकू येणं बंद झालं, कान फाटले त्याचे आणि त्याच्यानंतर उपचार देखील करून काही उपयोग झाला नाही. मोठा भाग म्हणून आम्ही आंबेडकर जयंतीच्या आधी सोलापूर शहरातील सर्व आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या मध्यवर्ती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं. त्यात बहुतेकांचं म्हणणं असं होतं की डीजे तर बंद व्हायला पाहिजे, परंतु हा नियम सगळ्यांसाठी एकसारखा लागू पाहिजे, आमच्याच सणांना आमच्याच उत्सवांना हा लागू करता येणार नाही असं एक विषय तो येऊन गेलेला होता. आणि नंतर अलीकडे 1 ऑगस्टच्या दिवशी सोलापुरात अण्णाभाऊ साठे मिरवणूक निघाली, अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणूक, आणि त्यामध्ये नाचून नाचून एक 27 वर्षाचा मुलगा डीजेच्या त्या आवाजाच्या कंपनामुळं त्याच्या हृदयावरती काय परिणाम झाला आणि त्याला हार्ट अटॅक येऊन 27 वर्षाचा मुलगा जागीच कोसळला आणि तो ठार झाला. तेव्हा मात्र आम्ही ठरवलं की आता काही प्रत्यक्ष कृती केलं पाहिजे आणि कृती करायची म्हणजे नेमकं काय करायचं. अनेक लोकांशी चर्चा होत होती, अनेक लोक खास करून पोलीस अधिकारी वैयक्तिक खाजगीत सांगत होते की तुम्ही सकाळ म्हणून याच्यात पुढाकार घ्यावा वगैरे. परंतु अडचण तीच होती की खूप लोक पुढे यायला तयार होते, परंतु याचं प्रमुख लिडरशिप घ्यायला कोणीच तयार नव्हतं. याचं कारण जसं आपण मगाशी म्हणत होतात की डीजे वाल्यांना अंगावर घेणं म्हणजे राजकीय लोकांना देखील अंगावर घेणं. मग एक नजरेसमोर आता काय होते, आणि म्हणजे आम्ही आता सोलापूर बद्दल जे ऐकलंय की इतके वर्षभर उत्सव होत असतात, मिरवणुका निघत असतात, तर अशा वेळी जेव्हा विरोध झाला तेव्हा डीजेच्या सुद्धा काही संघटना असतील, तर त्यांचं म्हणणं या सगळ्यामध्ये नेमकं काय होतं? ही प्रक्रिया आम्ही कशी केली याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी उलगडत जातील. एक असं झालं की कृती समिती स्थापन करायची, तर त्याचा प्रमुख कोण असेल आणि कृती समितीसाठी जेव्हा कोणाचं नाव असेल अध्यक्ष म्हणून, तर ऍडव्होकेट धनंजय माने सरांचं नाव पुढे आलं, कारण गेल्या 50 वर्षापासून सोलापुरात त्यांचं नाव खूप आदराने आणि त्यांच्या नावाला एक दरारा देखील आहे.
त्यामुळे ते तयार होतील का याचं अध्यक्षपद स्वीकारायला, ही एक मनातील म्हणजे हा एक माझ्या मनात एक प्रश्न होता. फोनवरून बोलण्याऐवजी मी विचार केला की सरांना आपण थेट घरीच जाऊन भेटू आणि त्यांना त्यांची भेट घेऊन ही सगळी प्रक्रिया समजावली आणि ते तयार झाले. आम्ही दुसऱ्या दिवशी पहिल्या पानाला एक बातमी छापली की नागरिकच एकत्र आले आणि त्यांनी कृती समितीची स्थापना केली, डीजे मुक्त सोलापूर कृती समिती. ही बातमी छापून आल्यानंतर लोकांचा इतका रिस्पॉन्स येऊ लागला की वेगळ्या वेगळ्या संस्था संघटना आपोआपच स्वतःहून पुढे येऊ लागल्या. एक संस्था तर लगेच सिद्धेश्वर मंदिराच्या समोर, जिथं श्रावण सोमवार शेवटचा होता, तिथे त्यांनी सह्यांचं अभियानही सुरू केलं आणि एका दिवसामध्ये 42,000 लोकांनी सह्या केल्या. आणि ज्येष्ठ आणि याच्यातून शहरात इतकं वातावरण आणि जो तो आपापल्या पद्धतीने याच्यासाठी पुढे येत होता, त्याला कृती समिती स्थापन होणं हीच एक खूप मोठी घटना ठरली. आणि त्यानंतर दुसरं एक ज्याला मास्टर स्ट्रोक असं म्हणता येईल, ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेला आम्ही सकाळ कार्यालयामध्ये आवाहन केलं, ते आले. त्यांच्या 22 संघटनांचे 48 पदाधिकारी, वरती पाऊस सुरू होता तरीही ते त्यातून आले आणि फक्त 2 दिवसामध्ये 300 ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले. शासकीय विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी स्वतः त्यांना रिसिव्ह करायला आले आणि जवळजवळ पाऊण तास त्यांनी त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा ऐकून घेतल्या. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांमध्ये ही बातमी खूप मोठ्या प्रमाणात पसरली आणि वातावरण निर्मिती अशी झाली की म्हणजे जिल्हाधिकारी स्वतः असं म्हणाले की हे आपण पूर्ण करू आणि कायदेशीर मार्गाने पूर्ण बंद करू. आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी सोलापुरात शांतता कमिटीची बैठक होती गणेशोत्सव मंडळाची. इथे खूप मोठी घटना अशी घडली की ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाला त्यांनी सन्मानपूर्वक तिथे बोलवलं, कृती समितीला बोलवलं आणि जवळजवळ 300हून अधिक गणेश मंडळ, जे प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी सगळे होते. शहरामध्ये वातावरण असं बनलं होतं की आम्हाला डीजे पाहिजे असं म्हणायला लाज वाटू लागली या मंडळांना. म्हणजे त्यांच्या मनात काही लोकांच्या होतं, पण आम्हाला डीजे पाहिजे असं म्हणायचं कसं, असं म्हणून कुणीही ओपनली तिथे डीजे पाहिजे असं म्हटलं नाही. एका अर्थाने 99% म्हणा 100% गणेश मंडळांनी एकमुखाने, अनेक गणेश मंडळ देखील पुढे आली, आम्ही डीजे मुक्त सोलापूर करू आणि डीजे मुक्त गणेशोत्सव करू. तर हा कृती समितीची स्थापना होणं, मला वाटतं हीच एक याच्यातली फार मोठी घटना ठरली. बरोबर. म्हणजे कृती समिती म्हटल्यानंतर आपल्याला कोल्हापूर माहिती आहे, कोल्हापूरमध्ये अनेक गोष्टींच्या बद्दल कृती समिती स्थापन होते. म्हणजे अगदी तिथे मटणाच्या दरांबद्दल सुद्धा कृती समिती स्थापन झालेली आहे. पण सोलापूरकरांनी यावेळी डीजेच्या विरोधातली एक कृती समिती स्थापन केली आणि ती यशस्वी करून दाखवली. आता तुम्ही पत्रकार आहात, मानेसाहेब वकिली क्षेत्रातले आहेत, पण असीम सिंदगी म्हणजे जे आर्किटेक्चर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत तिथले आणि या सगळ्या कृती समितीचे सदस्य होते. आपण त्यांच्याकडनं थोडंसं जाणून घेऊयात की ज्यावेळी राज्य सरकार गणेशोत्सवाला स्टेट फेस्टिवल म्हणून जाहीर करत आहे आणि अशा वेळी एखाद्या उत्सवामध्ये जर तुम्ही अशी कुठली गोष्ट करायला गेला तर लगेच तुम्ही धर्माच्या विरोधात आहात, तुम्ही उत्सवाच्या विरोधात आहात, तुम्हाला उत्सव प्रिय नाहीयेत, अशा पद्धतीची जी लेबलं लावली जातात त्याला तुम्ही सगळे कसे सामोरे गेला? नमस्कार. सुरुवात अशी झाली की सिद्धाराम दादांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती की आपण डीजे मुक्त सोलापूर करूया किंवा असं काहीतरी पोस्ट होतं. ते मी लाईक केलं आणि शेअर केलं आणि त्याच्यावर बरेच मलाही माझ्या फेसबुकवर कमेंट्स आले आणि मी सिद्धाराम दादांना फोन केला की आपण ह्याच्यावर काहीतरी काम करूया. मग तिथून मग हे सगळं फोन केल्यानंतर दादांनी म्हटलं की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे जेणेकरून हे डीजेचा त्रास सोलापूरकरांसाठी कमी व्हायला पाहिजे, ह्यासाठी आपलं काम करायचं आहे. आणि कुठलंही प्रसिद्धी नको किंवा कुठलंही काही नको, ही आपली पहिली अट होती. म्हणजे जे काय करायचं आहे ते एकतर लोकांना काउन्सिलिंग करून करू किंवा कायदेशीर मार्गाने करू, पण जे करायचं ते व्यवस्थित करू, सायलेंटली करू, कोणाला न दुखवता आपलं करायचं आहे. मग दादानी सकाळच्या कार्यालयात बोलवलं आणि मग तेव्हा आबासाहेब पण तेव्हा सगळं हे चर्चा झाली की आबासाहेब तिथे होते. मग ही कृती समिती म्हणजे ऑन द स्पॉट अशीच फायनल झाली, असं काय ते प्लॅन्ड नव्हतं की काय काय करायचं काय नाही. आणि मग त्यातनं ह्या गोष्टी अशा पुढे घडत गेल्या की तिचा त्रास. आणि आम्हाला माझ्या कनेक्टमध्ये बरेच अशी लोक होती, जसं आता आबासाहेबांनी सांगितलं आणि सिद्धाराम दादांनी सांगितलं की किती लोकांना त्याचा त्रास आहे. हॉस्पिटल्सचे डॉक्टर्स माझे बरेच मित्र आहेत, तर त्यांच्याशी चर्चा करताना असं जाणवलं की त्या मिरवणुकांमुळेच किंवा जे काही उत्सव असतात वेगवेगळ्या सगळ्याच एरियात आपल्याकडे उत्सव आहेत आणि सोलापूरच्या प्रत्येक भागात त्या मिरवणुका निघतात. म्हणजे पर्टिक्युलरली एकच भाग आहे असं नाहीये. तर पेशंट येण्याला सुद्धा त्रास आहे
आणि डॉक्टरला आत येण्याला त्रास आहे. म्हणजे जो ऍडमिट पेशंट आहे त्यांना सुद्धा डॉक्टरांना बघायला आत तिथं एंट्रीच मिळत नाही. असे काही हॉस्पिटल सोलापुरात आहेत की त्यांना चारी बाजूनी सराउंडिंगनी मिरवणुका फिरतात किंवा कुठलं तरी मंडप असतं त्यांना तिथं ऍक्सेसिबल नसतं. ह्या गोष्टी चर्चेत ह्या सिद्धाराम दादांसमोर आम्ही हा विषय मांडला, आबासाहेब होते, मग हा विषय उचलून धरला गेला. जसं मग ते पुढे होत गेलं, म्हणजे सगळं ऑटोमॅटिकली म्हणा किंवा सिद्धारामाच्या मनातच असेल ग्रामदेवताच्या की तिथंच अभियान पहिलं सुरू झालं आणि तिथून मग सिद्धाराम दादाने म्हणण्यासारखं ज्येष्ठ नागरिक डॉक्टर लोकांचा खूप मोठा इम्पॅक्ट होता. आम्ही डॉक्टरांना जे आपण मेसेज दिले सकाळमधनं, म्हणजे हार्डली 1 दिवसाच्या नोटीसवर म्हणजे आमची अशी अपेक्षा होती की 40 डॉक्टरांना आम्ही मेसेज दिले होते, 40 ते 50 डॉक्टरांना, आणि अपेक्षा होती की एक 15-20 डॉक्टर आपल्याला म्हणजे भेटायला येतील. पण त्यातनं 48 डॉक्टर लोक भेटायला आले. ती बैठक बराच वेळ चालली आणि त्यातनं ठरलं की मग हे आपण कमिशनरना निवेदन द्यावं. आणि तो इम्पॅक्ट जो होता तो पुढं खूप चांगला काम करून गेला. म्हणजे पहिला जो होता मास्टर स्ट्रोक जो ह्यांचा होता ज्येष्ठ नागरिकांचा, आणि सेकंडली डॉक्टर लोकांचा, तर इम्पॅक्ट खूप चांगला पडला. पोलीस कमिशनरही पण त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. ह्यात कोणालाही कुठल्याही धर्माला, कुठल्याही पंथाला, कुठल्याही जातीला दुखवायचा विषय नाहीये. सगळे सण साजरे करायचेच आहेत आपल्याला, कुठला सण साजरा नाही करायचा असं नाहीये. पण तो योग्य पद्धतीने जे महापुरुषांचे किंवा जे आपण ज्या देवाला मानतो त्यांना जो संदेश द्यायचा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या पद्धतीने काम करणं हेच आमची म्हणजे माझी तर अपेक्षा होती. त्यामुळे मी ह्या कृती समितीत सक्रिय झालो. ओके. माने साहेब, आता आपल्या देशामध्ये नॉईज पोल्युशन संदर्भातले कायदे तर भरपूर आहेत. म्हणजे याच्या संदर्भात काय नेमकं असावं सणामध्ये साजरं करताना वगैरे, पण हे सगळे कायदे जे आहेत ते कागदावरती राहतात, प्रत्यक्षात काय होतं ते आपण बघतो. तर अशा वेळी उपलब्ध कायद्यांच्या आधारे तुम्हाला या सगळ्यामध्ये काही फायदा झाला का? किंवा ही केस जी आहे, मी काही बातम्या बघत होतो तर तुमचं प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये पण गेलेलं होतं. लिगली हे सगळं नेमकं काय, कशा पद्धतीने तुम्ही हे चालवलं? नॉईज पोल्युशन ऍक्ट प्रमाणे तो ठराविक डेसिबलच्या पुढं आवाज गेला तर तो क्रिमिनल ऑफेन्स होतो आणि त्याबद्दल फिर्याद दाखल होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये यावेळी मर्यादा किती आहे डेसिबलची? मला वाटतं 60-80. प्रत्येकाला वेगवेगळी आहे. सकाळच्या वेळी वेगळी आहे, हॉस्पिटलचा एरिया, सायलेंट झोन, व्यापारी झोन, रेसिडेन्शियल झोन, असे वेगवेगळ्या झोनला वेगवेगळे ते हे केलेले आहेत, पॅरामीटर दिलेले आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांचा फार महत्वाचा रोल होता आणि पोलीस खात्याने प्रभावीपणे ती राबवली. त्याचप्रमाणे त्या पोलीस खात्याचा रोल इतका महत्वाचा होता की त्यांनी ज्यावेळी कोर्टात याचिका दाखल केली, कलेक्टर साहेबांनी CRPC 163 प्रमाणे प्रोहिबिटरी ऑर्डर काढलेली होती आणि त्याला ती चॅलेंज केली गेलेली. ती चॅलेंज केली होती सिव्हिल दावा करून. ते बेसिकली अतिशय चूक होतं आणि लगेच ते डिसमिस झालं. त्याने आदल्या दिवशीच केलं होतं. पोलिसांनी जर शासनाने जर मनात आणलं तर काय करू शकतात ती, म्हणजे कायदा राबवायचा ते त्यांच्या हातात आहे. पुढचं जर जप्त केले, पूर्वी एक कमिशनर सोलापुरात होते, ते सगळं जप्त करायचे आणि महिनाभर मिळून द्यायचे नाही त्यांना परत. दुसरे एक कमिशनर होते आपले सेनगावकर साहेब, त्यांनी बाहेर डॉल्बी येत होती, त्या तिथंच सगळे ट्रक थांबवले. त्यामुळे आणि यावेळी पोलीस खात्यानं खूप सकारात्मकरित्या आम्हाला त्यांनी आणि शासनाने फार सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे योजना व्यवस्थिशीर राबवली गेली शकली आणि याचा इम्पॅक्ट इतका झाला की लांबून लांबून आम्हाला फोन यायचे की इथं करा, तिथं करा. मी एक केसमध्ये आर्ग्युमेंट करत होतो, ते एक वकील येऊन माझ्या कानात म्हणले, आबासाहेब खूप चांगलं केलं आणि तो करतोय. तर मला ते गेलं, ते जज म्हणले एवढं काय हो, म्हणले काय बोलले वकील साहेब तुम्हाला? म्हणलं हे डॉल्बी बद्दल बोलत होते. करा करा, खूप चांगले हो, सगळ्यांना त्रास आहे. म्हणजे न्यायाधीशापासून ते अगदी शिपाईपर्यंत त्रास आहेत. हा, तेच म्हणजे मला हे विचारायचं होतं की याचे जे त्रास आहेत इतके भयानक आहेत, म्हणजे हार्ट अटॅक पासून ते अगदी लेझर लाईटमुळे डोळ्यांच्या पर्यंतचे त्रास आहेत. तुमच्या अवतीभोवती, आपल्या अवतीभोवती आपण हे सातत्यानं उदाहरणं बघत असतो. हॉस्पिटलमधल्या लोकांना त्रास होतो, वयोवृद्ध लोकांना त्रास होतो, लहान बाळांना त्रास होतो. मग हे लोक याच्याबद्दल म्हणजे बोलत का नाहीत या सगळ्याबद्दल? आणि तुमचा अनुभव या सगळ्याबद्दल काय होता? काय काय नेमक्या घटना तुम्ही बघितलं? तुमच्या घरातलं तर एक उदाहरण तुम्ही सांगितलं. काय झालेलं आहे की मुठभर लोकांच्या आनंदासाठी बहुसंख्य लोकांना वेठी धरणं एक संकल्पना चुकीची आहे. मी अपील असं केलं होतं त्यांना की जे डॉल्बीवाले तुम्ही डॉल्बी वाजवता किंवा नाचणारी लोक आहेत, त्यांनी एक चित्र डोळ्यासमोर आणा
की जिथं तुम्ही जोरात डॉल्बी लावलेला आहे, शेजारच्या घरात तुमची गर्भवती पत्नी आहे किंवा ओली बाळंतीण बहीण आहे, हार्टचे पेशंट असलेले वडील आहेत, आई आहे, तुम्ही असं नाचाल का? तुम्ही त्या ठिकाणी जर असं चित्र कल्पना करा आणि मग तुम्हाला काय करायचं डोक्यात. लोकांना आम्ही भावनिक सामाजिक आम्ही दबाव आणला, भावनिक दबाव आणला आणि स्पष्टपणे सांगितलं की डॉल्बी जर तुम्ही वाजवली तर तुम्हाला 1,00,000चा दंड आणि 5 वर्ष शिक्षा होईल. त्याचा पण इम्पॅक्ट सर्व तिरांनी लोकांना पाहिजेच होतं. मंडळांच्या प्रमुख पदाधिकारी जे होते त्यांना सुद्धा हे नको होतं असं नाही, पाहिजेच होतं, परंतु कार्यकर्त्यांच्या याच्यासाठी राजकारणी लोकांना पण त्यांना सर्वांना ते पटलं आणि सोलापुरात डॉल्बीवाल्यांचं म्हणजे बंद डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा झाला. ओके. हे सिद्धारामजी, म्हणजे या सगळ्या निर्णयानंतर मग यावेळची जी मिरवणूक होती ती किती शांततेतली होती आणि लोकांचे त्याच्याबद्दलचे अनुभव काय होते? तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या या सगळ्यानंतर? एक तर या आंदोलनाचं एक खूप शास्त्रशुद्ध अशी आखणी केली होती. म्हणजे जेव्हा ही समिती स्थापन झाली तेव्हाच असं ठरवलेलं होतं की हे आंदोलन किमान 1 वर्षभर चालवायचं आहे. म्हणजे त्याची सुरुवात या डीजे मुक्ती आंदोलनाचा श्री गणेशोत्सवात आहे, परंतु फक्त गणेशोत्सव हे काही त्याचं मुख्य लक्ष नाहीये. हे आपण वर्षभर हे चालवायचं आहे, ही एक त्यातली प्रमुख बाब आहे. जसं मगाशी म्हणालो होतं आम्ही सुरुवातीला 300 ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले, 538 सोलापुरातील डॉक्टर्स जे मान्यवर डॉक्टर्स आहेत, एकूण डॉक्टरांची संख्या 538 होती जे रस्त्यावर आले. त्याचाही एक मोठा इम्पॅक्ट झाला. आम्ही एक मिस कॉल देण्यासाठी एक नंबर प्रसिद्ध केला. एका दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी प्रति तास 300 मिस कॉल येत होते. म्हणजे डीजे मुक्त सोलापूर हवाय तर मिस कॉल करा, तर याला प्रत्येक तासाला 300 कॉल्स 24 तास असं येत होते आणि नंतर देखील ते प्रमाण राहिलं. आणि दरम्यान आम्ही वकिलांच्या संघटनांची बैठक घेतली. सगळ्या वकिलांच्या संघटनांनी एकमुखाने जाहीर केलं की आम्ही कुठलंही वकीलपत्र घेणार नाही डीजे वाल्यांचं, हे जाहीर केलं आणि त्याची देखील आम्ही बातमी केली. म्हणजे याच्यात आम्ही जवळजवळ 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये प्रत्यक्षात 2 आठवडे प्रत्यक्ष कृती कार्यक्रम असे होते की एकानंतर एक, आणि सोलापुरात वेगळ्या संस्था संघटना एकत्र येऊन जवळजवळ 2,500 विद्यार्थ्यांची मानवी साखळी बनवण्यात आली डीजे मुक्तीच्यासाठी. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून असं झालं की हे फक्त दबावापोटी किंवा पोलिसांच्या धाकापोटी असं नव्हे, तर लोकांनाच आतून असं वाटू लागलं होतं की अरे डीजे मुक्त सोलापूर व्हायला पाहिजे. सुरुवातीला खूप लोकांनी आम्हाला असं म्हटलं, अरे तुम्हाला तर माहितीये तुम्ही पत्रकार आहे, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे डीजे दरवर्षीपेक्षा जास्त वाजवले जातील, त्यामुळे हे बंद होणारच नाही असं काही लोकांचं म्हणणं होतं. पण प्रत्यक्षात आम्ही आपल्या पद्धतीने कृती करायची असं ठरवून हे सगळं आखणी केल्यामुळे आणि प्रत्यक्ष आदल्या दिवशी पर्यंत ध्यानात येत होतं की आता डीजे 100% बंद होणार आहे. आणि झालंही असंच की अक्षरशः तुम्ही त्या न्यूजच्या फोटोमध्ये पाहिला असाल, पोलिसांच्या नोंदीमध्ये पण ही गोष्ट आलेली आहे की महिला आणि लहान मुलांचं मिरवणुकीत सहभागी होण्याचं प्रमाण दरवर्षीपेक्षा दुपटीपेक्षा जास्त वाढलं. म्हणजे जिथे पाहाल तिथे एक मंगलमय वातावरण होतं आणि प्रत्येक मिरवणूक ही डीजे मुक्तच होती. आणि पारंपरिक वाद्यांना इतकी मागणी, म्हणजे हलगी असेल, तुतारी असेल, ह्या सगळ्या म्हणजे खूपशा लोकांनी असं सांगितलं की आमचा व्यवसाय आता बंद पडण्याच्याच मार्गावर होता, परंतु आता ही एक आशा जागली आहे की त्या पारंपरिक वाद्यांना म्हणजे लेझिम असेल ह्या सगळ्या. आणि एक गोष्ट हेही सांगितलं पाहिजे की गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांची संख्या 130 घटली. याचं कारण असं होतं की त्यांना शेवटपर्यंत वाटत होतं की हे डीजे लावायला मिळेल आपल्याला, त्यामुळे ते काही तयारी केले नव्हते पारंपरिक वाद्यांचं वगैरे, त्यामुळे त्यांनी मिरवणूक न करता थांबणं पसंत केलं. आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षी असं होणार नाही, कारण आम्ही कृती समितीच्या वतीने वेगवेगळे प्रशिक्षणाचं देखील आयोजन करणार आहोत. म्हणजे लेझिम आमच्या मंडळाला बसवायचं आहे परंतु आम्हाला प्रशिक्षण नाहीये, तर लेझिम प्रशिक्षण, पारंपरिक वाद्यांचं प्रशिक्षण, असेही काही शिबिर या जे मंडळ असं आधीपासून करतात यांना सोबत घेऊन करायचं आहे. त्यामुळे एक सकारात्मकता याच्यामध्ये, म्हणजे केवळ कृती समिती म्हणून आम्ही त्यांना नावं ठेवलीत असं नाही, तर प्रबोधन हा याचा आधार आहे असं मला सांगायचं इथे. आणि लोकांच्याकडून तर अक्षरशः तुम्हाला सांगतो की म्हणजे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, म्हणजे आपल्याला कल्पना करा तुम्ही की कुर्डुवाडीवरून
6 जण ऑफिसला भेटायला आले. काम काही नाहीये, एकच की तुम्ही डीजे बंदी केलं त्याबद्दल धन्यवाद द्यायला आम्ही आलो. बर मोडणीवरून सामाजिक कार्यकर्ते जवळजवळ 9च्या संख्येने ते आले. त्यांचाही एकच मुद्दा घेऊन आले होते की आम्हाला हे तुम्ही डीजे बंदी केली आहे त्याचं धन्यवाद देण्यासाठी आलोय. आणि शहरातच नाही तर जिल्ह्यामध्ये देखील 100% डीजे बंदी झाली संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे पंढरपूर असेल, करमाळा असेल, अक्कलकोट असेल, बार्शी असेल, माढा असेल, या सगळ्या ठिकाणी. आणि ग्रामीण पोलिसांनी 3 ते 4 ठिकाणी डीजे जप्त केले, त्यांचे 6-7 लाखाचे साहित्य जप्त केले. म्हणजे एकीकडे पोलिसी धाक पण होता. पोलीस आयुक्त इथे एम राजकुमार आहेत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, ह्या दोघांनी खूप सकारात्मकता दाखवली. आणखीन एक गोष्ट मला याच्यात खास उल्लेख केला पाहिजे की आम्ही मंत्रालयातून लोकप्रतिनिधींचा दबाव यायचा आणि याचा परिणाम असा होत होता की पोलीस कारवाई करायला कचरायचे. यावेळी आम्ही लोकप्रतिनिधींनाच बोलतं केलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही काय भूमिका घेणार आहात. आणि त्यांची भूमिका फक्त छापली असं नाही तर त्यांना आम्ही पर्सनली भेटून. म्हणजे काय झालंय आपल्याकडं की सगळे उत्सव जे आहेत ते आता राजकारणाच्या हातामध्ये गेलेले आहेत. आणि जेव्हा एखादा उत्सव हा स्टेट फेस्टिवलच बनलेला आहे आणि तुम्ही उल्लेख पण केला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती असताना प्रत्येकासाठी ही सुवर्ण संधी आहे की आपल्या मतदारांना, आपल्या मंडळांना खुश करणं. म्हणजे मुंबईत आम्ही उदाहरणं बघतोय की कशी गणेशोत्सवासाठी खास म्हणजे देणग्या आणि निधीची अगदी बरसात झालेली आम्ही इथे बघतोय. तर अशा वेळी तिथल्या लोकप्रतिनिधींचं नेमकं म्हणणं काय होतं आणि त्यांचा सहभाग याच्यामध्ये कसा होता? वस्तुस्थिती अशी आहे की याच्या आधी जेव्हा जेव्हा डीजेवरती कारवाई व्हायची तेव्हा हीच लोकप्रतिनिधी मंडळी मंत्रालयापर्यंत जाऊन त्या अधिकाऱ्यांवरती दबाव आणत होती. परंतु एक या आंदोलनाचा गाभा असा होता की आम्ही आधी लोकप्रतिनिधींकडे गेलोच नाही, आधी पोलीस अधिकाऱ्यांकडे गेलोच नाही, आधी लोकांमधून याचा उठावा आहे हे दाखवलं. म्हणजे लोक आपल्या विरोधात चाललेत आणि लोकप्रतिनिधींचं जे वीक पॉइंट आहे ते जनमत आपल्या विरोधात चाललंय. ही बाब त्यांना म्हणजे त्यांना कळणारी समजणारी हीच भाषा आहे की लोक आपल्या विरोधात जातील अशी भीती वाटल्याशिवाय ते याच्या विरोधात येणार नाही, ही पहिली गोष्ट होती. आणि अख्ख्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये वातावरण असं झालं की लोकप्रतिनिधींना हे पटलं की आपण डीजेच्या विरोधात. म्हणजे एका लोकप्रतिनिधी तर म्हटलं की माझ्या कानामध्ये अजून देखील कुर्र असं होऊ लागलंय, मी डॉक्टरांकडे गेलेलो पण डॉक्टर म्हणाले की कायमस्वरूपीच तुमचं कान बाद झालेलं आहे. तर 3 आमदार आणि 1 खासदार यांनी उघड आम्हाला डीजे नकोय, डीजे बंदच व्हायला पाहिजे असं कोर्ट दिलंय. आम्ही त्याची मोठी बातमी केली आणि त्याच्यानंतर या सगळ्याचा परिणाम म्हणजे पालकमंत्री सोलापुरात आले होते. ते म्हणले की डीजे बंद होईल याच्याबद्दल सोलापूरकरांना आम्ही आश्वस्त करतो. आणि हा सगळा परिणाम जन आंदोलनाचा होता. आणि त्यामुळे आणि पोलीस अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांची पण साथ मिळाली बंदीसाठी आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण गणेशोत्सवात पाहिलं. म्हणजे राजकारणी कशाला घाबरू शकतात तर ते जनमताला घाबरू शकतात की जेव्हा जनमताचा दबाव आहे हे दिसेल की ही लोकांची मागणी आहे हे जेव्हा दिसेल तेव्हा ते कुठलीही गोष्ट करायला तयार होतात. हे याच्यातनं दिसतंय. मगाशी सिद्धारामजी तुम्ही उल्लेख केला होता की हे आता केवळ एका उत्सवापुरतं नाहीये, वर्षभरापुरतं आहे. म्हणजे तुम्ही 1 वर्षभर ही सगळी योजना राबवणार आहात. मला त्याच्याबद्दल अध्यक्ष म्हणून माने साहेबांच्याकडे जायचंय. आता पुढे नेमकं काय प्लॅन आहे? म्हणजे एका उत्सवात तुम्ही हे केलं, आता खरोखर हे संपूर्ण वर्षभर चित्र दिसणार का सोलापुरात? होय, आम्ही वर्षभर हे अभियान राबवणार आहे. आणि आता नवरात्र येते, प्रत्येक ह्याच्यात आम्ही थांबणार नाही. आम्ही म्हणजे आता गणेश उत्सव झालेला आहे म्हणून थांबायचं असं आमचं नाहीये. आम्ही हा वर्षभर हे जनजागृती आणि हा दबाव गट आमचा कायम राहणार आहे. आणि प्रत्येक सणामध्ये आम्ही त्यांचं समुदेशन करणार आहे, त्यांना समजावून सांगणार आहे याचे किती वाईट परिणाम आहेत हे समजावून सांगू आणि त्यांचं प्रबोधन करूनच आम्ही हा अभियान यशस्वी करणार आहोत प्रत्येक सणासाठी. बर, पण म्हणजे या उत्सवानंतर विरोधाच्या काही प्रतिक्रिया आल्या नव्हत्या? नाही, उलट आनंदाच्या प्रतिक्रिया आल्या. म्हणजे एवढी मोठी आनंदाची लाट होती त्यामुळे ते विरोध त्याच्या पुढे कुणी असं काय बोललं नाही आम्हाला की असं काय केलं तसं काय केलं. जिथं जाईल तिथं आम्ही जे अभियान सुरू होतं लोक आम्हाला रस्ता क्रॉस करून येऊन भेटायला यायचे, खूप चांगलं केलं, खूप चांगलं केलं, खूप चांगलं केलं. त्यामुळे मी रोज फिरायला जातो सिद्धेश्वरला तर बायका सुद्धा म्हणायचे खूप चांगलं केलं साहेब तुम्ही. हे जे आहे ते लोकांच्या मनातली भावना ती आम्ही स्टिम्युलेट केली आणि अतिशय चांगलं असं अभियान हे राबवलं गेलं आमचं.
लोकसहभाग फार मोठा होता. आणि सिद्धारामजींची जी त्यांनी इतकं झटून प्रत्येक वेळी सिद्धारामजींनी असं करायचं तसं करायचं. कदम साहेब, सोमवारी डॉक्टरांची ओपीडी किती मोठी असते बघा, रविवारच्या सुट्टी असल्यामुळे. हो. आणि जवळजवळ 500 डॉक्टर येत आहेत. ह्याचा इतका मोठा इम्पॅक्ट झाला. आणि ते थांबले होते, 2 तास थांबले होते कमिशनर ऑफिसमध्ये. आणि अगदी 84 वर्षाचे डॉक्टर विजय कानेटकर पासून ते नुकतेच प्रॅक्टिस चालू केले, असे सर्व डॉक्टरांचा उत्स्फूर्त सहभाग याच्यामध्ये होता. बरोबर. पण म्हणजे आता हा विषय जो आहे, सोलापूरकरांनी तर वाट दाखवली, एका शहरामध्ये झालं. अपेक्षा असेल की इतरही ठिकाणी हे व्हायला पाहिजे, राज्य सरकारनं सुद्धा याच्या संदर्भात पुढाकार घेऊन काही गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्याबद्दल काय वाटतं? माझं मत आहे की पुण्याच्या ज्या आम्ही बातम्या वाचल्या आहेत आणि टीव्हीवर बघितलेलं आहे, पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. तर आता सोलापूरकरांकडून जे आम्ही सोलापूरकरांनी केलंय ते पुण्याला तर करायला जरूर आहे. पुण्यात सुद्धा असं अभियान, पुण्यात नाही प्रत्येक जिल्ह्यात जर असं अभियान जर राबवलं गेलं तर निश्चितच तुम्हाला सांगतो कदम साहेब की हे डीजे डॉल्बी मुक्त आणि लेसर मुक्त हे आपण सण आनंदाने साजरे करू शकू, असं माझी खात्री आहे. असीमजी, आधीचे उत्सव, आधीच्या मिरवणुका आणि आत्ताची मिरवणूक, काय नेमका बदल तुम्हाला जाणवला? म्हणजे आता माझं वय साधारणतः 48-49 आहे. आम्ही जेव्हा सुरुवातीला मिरवणुकीला जायला सुरुवात केली, म्हणजे लेझिम खेळायला म्हणा किंवा अशा काही गोष्टींना, तर तेव्हा हा डॉल्बी वगैरे हा काय प्रकार नव्हताच. त्यामुळं लेझिम खेळणं म्हणा किंवा झांज पथकामध्ये मी स्वतः होतो, झांज खेळायचो. ढोल पथकामध्ये मी भाग घेतलेला आहे. म्हणजे जेव्हा हे डीजेचा एवढा वापर नव्हता, पण अलीकडच्या काळात माझंच त्या मिरवणुकात जाणं वगैरे ह्या सहभागामुळं डीजेच्या ह्याच्यामुळे कमी झालं. कारण त्या पारंपरिक वाद्यांना सुद्धा ते लाऊडस्पीकर थ्रू, ते डीजे थ्रू ते वाजवणं चालू झालं. मग तिथे लेझिम खेळताना सुद्धा मला वैयक्तिक तर त्रास व्हायला लागला. त्यामुळे मी मागचे 2-3 वर्ष झालं माझं ते प्रमाण कमी झालं. माझ्या मुलांनाही मी ते उभारलं तरी अगदी लांब उभारून लेझिम खेळा, हा असा जो प्रकार होता हा सुरू झाला. आणि हा त्रास वारंवार प्रत्येक मिरवणुकीत व्हायला लागला. म्हणजे माझं घर इथं म्हणजे गावात आहे, म्हणजे मुख्य बाजारपेठेत आहे. तर तिथं प्रत्येक मिरवणुका, प्रत्येक हे जाणवतच आपल्याला. प्रत्येक उत्सव तिथनंच जातात. आणि एस्पेशली परवा जो ह्याचा झाला, दहीहंडीचा कार्यक्रम झाला बाळीवेस चौकात, तर तो बाळीवेस चौकाचा डीजेचा आवाज तुळजापूर माझ्या घरापर्यंत येत होता. म्हणजे त्या बाळीवेस मधल्या राहणाऱ्या लोकांची काय अवस्था झाली असेल. ह्याच्यावरनं हे सगळं एवढंच म्हणायचं होतं की हा सगळा त्रास बंद होणं गरजेचं आहे. आणि ह्याच्या प्रतिक्रिया पण खूप चांगल्या आल्या. म्हणजे अगदी परवाच्या मिरवणुकीत सुद्धा मी जेव्हा गेलो तर काही हा चेष्टेचा भाग नाही, पण काही लोक म्हणायचे, दादा हा आवाज बरोबर आहे का, म्हणजे हा डीजे बंद आहे ना, म्हणजे करण्याचा आवाज तरी बरोबर आहेत का, डेसिबल प्रमाणे आहेत का. म्हणजे इथपर्यंत लोकांना आता ते आदर म्हणा किंवा प्रशासनाचा धाक म्हणा, तो पण आता बसायला सुरू झालाय की ते करण्याचा आवाज पण तो डेसिबल पर्यंत कमी आहे का, इथपर्यंत लोक विचार करायला लागले. बरोबर. नाही, खरोखर म्हणजे एखाद्या उत्सवामध्ये अशा पद्धतीनं सगळे लोक एकत्रित येऊन एका चांगल्या गोष्टीची सुरुवात करतायत. हा सगळा उपक्रम जो आहे तो सोलापूरकरांचा खूप कौतुकास्पद आहे. आणि आपण अपेक्षा करूयात की केवळ सोलापूरपुरतं न थांबता इतर शहरं सुद्धा याच्यातनं बोध घेतील आणि इतर शहरामध्ये सुद्धा कुठंतरी हे आपल्याला चित्र बघायला मिळेल. जाता जाता तुमची या सगळ्याबद्दलची म्हणजे राज्यस्तरावरची नेमकी अपेक्षा काय आहे सिद्धारामजी, थोडक्यात? मी याच्यात सुरुवातीलाच एक गोष्ट आम्ही असं केलं होतं की सकाळ कार्यालयातून या सगळ्या चळवळीला सुरुवात झालेली असली तरी अन्य मीडियाला याची अडचण होऊ नये त्याच्या बातम्या घेत असताना, वातावरण निर्मिती करताना, म्हणून आम्ही त्याचं नाव डीजे मुक्त सोलापूर कृती समिती असं ठेवलं. म्हणजे त्याच्यामध्ये कुठं एकाच मीडिया सेंटरचं नाव येणार नाही अशी काळजी घेतली. आणि आता जसं आबासाहेब म्हणाले, आम्ही कोर्टात देखील याला डॉक्युमेंटली म्हणजे काही डॉक्टर्सांच्याकडे ह्या डीजेचे जे दुष्परिणाम झालेले केसेस आहेत त्याचंही डॉक्युमेंटेशन करणं सध्या सुरू आहे. आम्ही सोलापुरात जी मंडळ ज्या उत्सवांना डीजे वाजवतात अशांची यादी केलेली आहे. आणि त्यांना जरी त्यांचे 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी सण असतील त्यांचे, तरी त्यांना एकेकांना त्यांच्या ग्रुपला बोलावून त्यांच्याशी संवाद करणं आणि त्यांना हे पटवून देणं. असं जसं आपण म्हणालात की पुढे काय उपक्रमाचे स्वरूप असणार आहे, तर ते असं स्वरूप असणार आहे की त्यांच्याशी डायलॉग करणं. आणि या सगळ्या
हा, तर एकच याच्यातून आव्हान सगळ्या महाराष्ट्राला करावंसं वाटतं की मनभर वटवटीपेक्षा कणभर कृती ही श्रेष्ठ असते. त्यामुळं आपण खूप काही बोलू, पण जोवर पुढे येऊन कुणी एक दोघं उभारणार नाही तोवर हे डीजे असेल किंवा अन्य असे दुष्प्रथा आहेत ते बंद होणार नाहीत. त्यामुळं आपापल्या गावाच्या ठिकाणी, छोट्या शहरांच्या ठिकाणी 15-20 लोक जरी एकत्र आले तरी देखील ते डीजे बंद करू शकतात, असा आत्मविश्वास आम्ही अनुभवातून सांगू शकतो. त्यामुळे कुणीतरी याचिका दाखल करेल, सरकार याच्यावरती कृती करेल तेव्हा करेल, परंतु ज्या त्या छोट्या मोठ्या गावांमधून, छोट्या मोठ्या शहरांमधून छोटे छोटे गट 10-15 लोक जरी ठामपणे, ज्यांच्याकडे निर्णय प्रक्रिया आहे किंवा जे डिसिजन मेकर्स आहेत, अशा लोकांनी मनात आणलं आणि समोर आले तर हे कृतीत येऊ शकतं. त्यासाठी लोकांना आवाहन करावंसं वाटतं की जिथं चुकीचं वाटतं तिथे चुकीचं आहे हे सांगण्यासाठी तुम्ही पुढे या. फक्त मनात किंवा फेसबुक पोस्टवरती किंवा सोशल मीडियावरती व्यक्त होण्यापुरतं न थांबता कृतीशील बनलं पाहिजे, एवढं मला या ठिकाणी आवाहन करावंसं वाटतं. खरंय, खूप चांगली गोष्ट तुम्ही सांगितली की सरकार काहीतरी करेल आणि शेवटी कसं होतं की अनेकदा कायदे तर असतातच, म्हणजे ते कायदे फक्त म्हणजे पुस्तकामध्ये राहतात, प्रत्यक्षात अंमलबजावणीचं काय होतं ते आपण बघत असतो. आणि म्हणून या सगळ्या उपक्रमाबद्दल सोलापूरकरांनी दाखवलेली ही जी वाट आहे ती खूप पथदर्शी आहे. तुम्हा सगळ्या सोलापूरकरांचं एकतर अभिनंदन, कौतुक, आणि त्या सगळ्या गोंगाटातून मुक्ती तुम्ही सोलापूरकरांची केली आहे. त्यामुळे कृती समितीचं खरोखर मनापासून कौतुक आहे. ही बातमी ज्या क्षणी वाचली मी त्याच क्षणी मला असं खूप मनापासून वाटलं की अरे हे सोलापुरामध्ये होतंय तर इतर शहरांमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. आणि सोलापूर मधल्या त्या म्हणजे डीजे मुक्त मिरवणुकीचा आम्ही केवळ कल्पनेनं आनंद घेतोय, तो सगळ्यांना प्रत्यक्षात अनुभवता यावा. या निमित्तानं जर कोणाला ती प्रेरणा मिळाली तर आपल्या कार्यक्रमाचा हेतू साध्य झालेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.